माझी जगातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, दिसली सर्वसामान्य जनतेचे प्रश्न माहीत असलेला उमेदवार आपल्याला निवड. सन्माननीय अरविंदजी सावरसाहेब, जगातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, दिसली सर्वसामान्य जनतेचे प्रश्न माहीत असलेला उमेदवार आपल्याला निवड. आणि सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे उमेदवार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार, तुमच्या आमचे सर्वांचे नेते आदरणीय अमितदादा कदम यांचा देखील माझी सन्माननीय अरविंदजी सावरसाहेब, शिवसेनेचे तालुका प्रमुख आणण्यासाठी 4 चौघांचंच घर आहे. म्हणजे आमच्या कुडामध्ये सुद्धा एकच जे प्रमुख आहेत ते यांचे कार्यकर्ते ठेकेदारच आहेत. सामान्य जनतेतला कोणी कार्यकर्ता नाही. अशा पद्धतीनं काम करणारी यंत्रणा ठेकेदारांची, आणि त्यासाठी म्हणून पक्ष बदलायचे. आणि त्यांनी आम्हाला शिकवायचं की यांनी किती पक्ष बदलले. आमच्या पक्ष बदलण्याच्या भूमिका ह्या सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी होत्या, तुमच्या ठेकेदारांना वाचवण्यासाठीच्या होत्या, तुमच्या उद्योजकांना वाचवण्यासाठीच्या होत्या, किंबहुना तुमचे भ्रष्टाचाराचे जे लखतर आतापर्यंत ज्यांनी काढली त्या कारखान्याचं जतन आणि संवर्धन करण्यासाठीच्या होत्या. तुम्ही आम्हाला सांगता आमच्याकडे काही कोणती संस्था नाही, आमच्याकडे कोणती दरदांडगे परिस्थिती आणि आम्ही सर्वसामान्यांचे आसू पुसण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या आनंदामध्ये कसं सामील होता येईल, त्यांना आनंद कसा देता येईल केलेले. आणि जे ठेकेदार आहेत, जे ठेकेदार जिल्हा परिषदेला किंबहुना बांधकाम विभागामध्ये बिलं काढण्यासाठी पायरीवरती बसतात, असे ठेकेदारांना सांभाळायचं काम या जावली तालुक्यामध्ये झालेलं आहे. तसेच दुसरी एक नाण्याची बाजू बघा, जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये या सर्वसामान्य आनंदाची गोष्ट आहे. बरं वाटलं. राजे तुम्ही जसे एकत्र आले तशी प्रजा पण एकत्र आली. अमित कदमांना निवडण्यासाठी आली. तुमच्या लक्षात कसं आलं नाही, पण जेव्हा मी लोकसभेमध्ये असताना सुद्धा आणि बाहेरही माननीय अटल बिहारी वाजपेयी एकदा म्हणाले होते, राजधर्म का पालन हो. तो राजधर्म का पालन राजाने करायचं असतं. राजाचा पाय घसरला ना की जनता सावरण्यासाठी अमित कदमांना वांगे उभी राहतील. तुमचा पाय घसरता कामा नये, तुमचा विचारही घसरता कामा नये. राजांबद्दल आमच्या मनामध्ये प्रचंड आदर आहे. प्रचंड म्हणजे प्रचंड, त्याला शब्दातीत वर्णन करता येणार नाही. आमचं जगणं म्हणजे शिवछत्रपती महाराज आहे, आमचं मरण म्हणजे सुद्धा शिवछत्रपती महाराज आहे. पण त्या शिवछत्रपती महाराजांचा पुतळा ज्या भ्रष्टाचारी हातांच्यामुळे पडला, त्याच्यासोबत तुम्ही आहात याच्यासारखं दुःख नाही आम्हाला. पुतळा पडला भ्रष्टाचारी लोकांमुळे पडला. आज या भ्रष्टाचारावर बोलताना मला कधी आश्चर्य वाटतं. वर्षाताई मी लोकसभेत 3ऱ्यांदा निवडून गेलोय, आणि जेव्हा प्रथेप्रमाणे तुम्हाला कल्पना असेल की लोकसभा नवीन सुरू झाली का, दोन्ही सदनाच्या खासदारांचं एकत्र बैठक होते, महामहिम राष्ट्रपती आपल्याला मार्गदर्शन करतात, त्यानंतर लोकसभेमध्ये अध्यक्षाची निवडणूक होते, त्यांचंही मार्गदर्शन होतं, आणि मग या अभिनंदनाचा प्रस्ताव येतो. आणि अभिनंदनचा प्रस्ताव जेव्हा आला तेव्हा मी पहिल्यांदा असं म्हणालो, आज तुम्ही जेव्हा पोटतिडकीने सांगत होतात ना मगाशी, लाडकी बहीण आणि या सगळ्या गोष्टीवर तुम्ही बोलत होता, ही छायाताई काही गमने ती वागेल पण बोलली, तिला थांबवले जरा. म्हटलं पाहुणा आलोय जरा जाऊ दे. तेव्हा मी असं म्हणालो भाषणामध्ये की या देशाच्या राष्ट्रपतीपदी एक महिला बसल्या आहेत, महामहिम द्रौपदीजी मुर्मू. आणि त्या द्रौपदी मुर्मू त्यांच्या भाषणामध्ये संबंध भाषण कान ठेवकर ऐकत होतो. मला एका गोष्टीचा खेद वाटला, दुःख वाटलं, वेदना झाली. त्या संबंध भाषणामध्ये मणिपूरचा उल्लेख नव्हता. त्या संबंध भाषणामध्ये मणिपूरमधील महिलांवर झालेल्या अन्यायाचा उल्लेख नव्हता. मी विचारलो लोकसभेत, महामहिम राष्ट्रपति जी मुझे बहुत दर्द हो रहा है, आपने संवेदना भी नहीं जताई,
बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, छत्रपति शिवाजी महाराज के आशीर्वाद, भारतीय जनता पार्टी के साथ, अशी घोषणा केली होती. आठवतंय मागच्या निवडणुकीमध्ये. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादाचं बोलता का तुम्ही? या दोन्ही राजांना पण विचारतोय मी. राजे, मुरुमताईंनी खेद नाही प्रकट केला हो. आमच्या देशात आम्ही हिंदुस्थान म्हणतो, हिंदुस्थानची संस्कृती म्हणतो. त्या हिंदुस्थानी संस्कृतीमध्ये मणिपूरमध्ये महिलांची विवस्त्र धिंड काढली. हा देश कलंकित झाला. हे देशावर लांछन लागलं. माते समान, देवता समान आम्ही मानतो महिलेना. त्या महिलेची विवस्त्र धिंड काढल्यानंतर देशाच्या पंतप्रधानांच्या मुखातून आजवर सुद्धा आला नाही, खेदही प्रकट केला नाही. काल परवाकडे सुद्धा त्याच मणिपूरमध्ये आदिवासी महिलेवर अत्याचार करून तिला जिवंत जाळलं. मणिपूर आजही जळतंय. त्या मणिपूर बद्दल एक शब्द सुद्धा बोलत नाही. तुम्हाला वाटेल राज्याच्या विधानसभेची निवडणूक आहे, लाडली बहिणीचा पाया सांगतोय बरं का. समजून घ्या ढोंगी लोकांचं ढोंग कसं आहे ते. काय संवेदना आहेत त्या समजून घ्या, काय आधार आहे तेही समजून घ्या. सत्तेसाठी वाटेल ते करणारी माणसं आहे ती. आणि म्हणून ज्या पद्धतीनं देशाचं राजकारण सुरू आहे त्याच पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे. महाराष्ट्र सुद्धा कलंकित झाला. इथं खूप बुजुर्ग माणसं बसली, खेड्यातील माणसं राजकारण फार जवळून पाहतात, समजतात आणि त्यांना उमजतं पण राजकारण. सदाशिवराव, तुम्ही 95ला आमदार होतात, मीही 96 वेळा आमदार होतो. मला सांगा, महाराष्ट्राच्या इतिहासात इतकं गलिच्छ राजकारण कधी घडलं का? पक्ष फोडणं, पक्ष तोडणं, चिन्ह सोडणं, नाव चोरणं, भ्रष्टाचार, गावागावात घोषणा, 50 खोके. एवढे काय आवाज कमी झाला तुमच्या? घाबरत काय? गावागावात घोषणा झाल्या ना. बाजार मांडला तुम्ही राजकारणाचा, समाजकारणाचा बाजार मांडला. त्या भ्रष्टाचाराबद्दल तुम्हाला खरंच भ्रष्टाचार नको आहे का? मी पार्लमेंट विचारतो, आर यू रिअली अगेन्स्ट द करप्शन? तुम्ही खरंच भ्रष्टाचाराच्या विरोधात आहात? देशाचे पंतप्रधान भोपाळच्या सभेत बोलले. काय बोलले? 70,000 करोड़ का घोटाला, 70,000 करोड़ का सिंचाई घोटाला हुआ, महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक का घोटाला हुआ, अवैध खनन का घोटाला हुआ. फिर क्या हुआ? फिर कुछ नहीं हुआ, फिर झुमका गिरा रे महायुति के बाजार में. फिर क्या हुआ? मी तुम्हाला त्याच्या आवाजातच दाखवतो. किती माणसं. आणि मग त्यांनी जे बोलले त्याच्यावर मी नंतर बोलतो, आता फक्त ऐका. एनसीपी की बात करूं तो एनसीपी पर करीब 70,000 करोड़ रुपए के घोटालों का आरोप है. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव बैंक घोटाला, महाराष्ट्र सिंचाई घोटाला, अवैध खनन घोटाला, इनकी लिस्ट बहुत लंबी है. इसलिए अगर कोई गारंटी है इनकी, घोटालों की गारंटी, अगर उनकी घोटाले की गारंटी है तो मोदी की भी एक गारंटी है, मेरी गारंटी है. हर घोटालेबाज पर कार्रवाई की गारंटी, कार्रवाई की गारंटी. श्री अजित अनंतराव पवार. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून क्या गारंटी? ये मेरी गारंटी है. इन घोटालों को कार्रवाई होगी.
क्या कार्रवाई हुई? आपने सम्मान किया। क्या कार्रवाई हुई? आपने उनको सरकार में लिया। क्या कार्रवाई हुई? आपने उनको उप मुख्यमंत्री बनाया। क्या कार्रवाई हुई? आपने उनको वित्त मंत्री बनाया। और क्या कार्रवाई हुई? कुछ समय के बाद आपने क्लीन चिट भी दे दी। ये मेरी गॅरंटी है। आज तुम्हाला सांगतो, अमित कदमांना निवडून द्या, महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार। ये हमारी गॅरंटी है अभी, ये हमारी गॅरंटी है। इन सबको हम जेल में भेजेंगे। या लबाडांना जेलमध्ये पाठवायचे। मला वाईट काय वाटतं, तुम्ही इथं बुजुर्ग आहात, आरोप कोण करतंय? आरोप सर्वसामान्य माणूस नाही करत आहे। अमित कदम उठतोय, कोणावर तरी आरोप करतोय, सदाशिव उठतोय, नाही, देशाचे पंतप्रधान आरोप करतायत। भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही असे आरोप करता आणि महाराष्ट्राची बजबज पुरी तिथून सुरू झाली। आठवतं 26 जून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचा राजीनामा आणि वर्षा बंगला सोडणं। उभा महाराष्ट्र रडला बरं का। आई बहिणींच्या डोळ्यामध्ये अश्रू होते सगळ्यांच्या। एक असा माणूस महाराष्ट्राला मिळाला होता की ज्या माणसानं कोविड सारख्या संकटामध्ये महाराष्ट्रातील तमाम बांधवांचे, भगिनींचे, मातांचे, बाळगोळांचे प्राण वाचवले। त्याचं नाव उद्धवजी बाळासाहेब ठाकरे। तुम्ही तिकडं गंगा वाहत होती प्रेतानं। योगी आदित्यनाथ, गंगा वाहते प्रेतानं। गुजरातमध्ये तुमचं राज्य आहे, तिथं शव पडत होती, अँब्युलन्स मधनं प्रेत पडत होती, आणि इथं एक माणूस प्राण वाचवत होता। काय केलं 2.5 वर्षात? अरे त्यांनी असे प्राण वाचवले म्हणून हा म्हणता। अगदी त्या दूरदर्शनवर आले, फेसबुकवर आले का ताबडतोब लोक बघायला बसायचे। मला आजही आठवतं, एकदा मी अमरावतीला शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला एका प्राध्यापकांच्या घरी गेलो, मुख्याध्यापकांच्या। ताई मला तिथं त्यांनी बसवलं आणि म्हणाले, माझी पत्नी ना टीव्ही कधी बघतच नाही, तिला राग येतो, हे सगळे राजकारणी खोटं बोलत असतात। पण ज्या दिवसापासून उद्धवजी ठाकरे साहेब टीव्हीवर यायला लागले, माझी पत्नी बघते आणि सांगते, महाराष्ट्राला एकच सज्जन माणूस पहिल्यांदा मुख्यमंत्री मिळाला। तुम्ही हे सगळं विसरता। विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं रोज खोटं बोललं जात आहे। म्हणून मला तर आश्चर्यच वाटत राहतं, पण सकाळी उठले की कदाचित माननीय पंतप्रधान हनुमानाच्या मंदिरात जात असतील। श्री गुरुचरण रज मजुमन मुकुर सुधारी वर्णव रघुवर विमल जसु जोदायक फुलचारी बुद्धिहीन तरुजारिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धी विद्या देव मोई हर कलेश विकार। असं हनुमानाचं स्तोत्र पडत असतील, पाय पडत असतील, और मैं आज भी झूठ बोलने वाला हूं, मैं आज भी झूठ बोलने वाला हूं, समझ के लेना भैया। लाज नाही वाटत का तुम्हाला कशाची? आपण काल काय बोलतोय, आज काय बोलताय? सत्यपाल मलिक, काश्मीरचे गव्हर्नर, राज्यपाल, पुलवामा, त्या पुलवामामध्ये 40 जवान कसे मारले गेले, आणि तेव्हा पंतप्रधानांची भूमिका काय होती? सत्तेसाठी जवान मिळले तरी चालतील, पण आम्ही सत्तेत आलं पाहिजे। आणि आम्हाला बोलतात जिहादी है, वोट जिहादी है, हम वोट जिहादी है, तुम तो सत्ता जिहादी हो, हमने वोट जिहादी है। म्हणून इथं बसलेल्या लोकांना सहज मला ते तुझं आणखीन एक मला आश्चर्य वाटायला लागलं। अमित पटकन म्हणून गेलास की साहेब आमच्याकडे नोकऱ्या नाही, सगळी मुलं शिकतायत, पुढे मुंबईला जात आहेत। राजे काय करताय आपण? ना दिल्लीत ना गल्लीत आवाजही उठत नाही। नाही वाटतं का तुम्हाला इथे काय करावं असं? जावळीच्या खोऱ्याकडे एवढं दुर्लक्ष करू नका बरं। त्या खोऱ्याने इतिहास घडवलाय, तो इतिहास पुन्हा घडवणार आहे, तो इतिहास पुन्हा घडवणार आहे। तुम्ही ज्या पद्धतीनं हा कारभार सुरू आहे, भगिनी लाडली बहन, वादा क्या था? वादा तो 15 लाख का था, 15 लाखाचा होता ना? सगळ्या बहिणींनाच पहिले विचारतो, बाकी सोडून द्या।
15 लाखाचं वाजवताना 15 लाख 1,500 आणि 1,500 देताना सुद्धा तो इकडे तुमच्या बाजूला आहे कोल्हापूर धनंजय महाडिक काय म्हणाले, या सगळ्या महिला ज्या आमच्या सभांना जातात आमचे 1,500 रुपये घेतात, तुझे घेतात, तुझ्या बापाचे पैसे का तुझ्या खिशात देतो तू, आणि म्हणून यांचे फोटो काढा माझ्याकडे द्या, मी बघून घेईन, काय बघशील, बघून तर बघ, हातच काढल्याशिवाय राहणार नाही अशी अवलाद आहे आमच्या लक्षात ठेव. तू आकडे नजरेने बघ तर खरं, इतकं तुम्ही लाचार करता आम्हाला. प्रत्येक गोष्ट इलेक्ट्रोल बॉन्ड, आठवतो इलेक्ट्रोल बॉन्ड, चंद्रचूड या देशाचे सरन्यायाधीश, आपल्याला किती बरं वाटलं, अरे वा वा वा, पकडलं पकडलं पकडलं. पुढे काय केलं, ताशेरे झाडतात, फक्त ताशेरे झाडले, हे बेकायदेशीर आहे, या संविधानिक आहे, सगळं केलं. मग इलेक्ट्रोल बॉन्डचे पैसे का वापरायला दिले, अकाउंट का नाही फ्रीज केलं, तेच पैसे फिरतायत बरं का. आता मला लक्ष्मी सांगत होती, साहेब पैसे वाटायला सुरुवात केली, त्यानं सांगा जावळी आणि सातारा जिल्हा हा छत्रपतींचा जिल्हा आहे, इथे विकली जाणारी अवलाद नाही. डॉक्टर बाबासाहेबांचं एक वाक्य आहे, आंबेडकरांचं, एक वेळ संघर्ष केला नाही तरी चालेल पण विकले जाऊ नका, आयुष्यात विकले जाऊ नका. तुम्ही येऊन आम्हाला रोज सांगणार काहीतरी नवीन नवीन खोटं करता तुम्ही. मी त्या सगळ्या तमाम बांधव भगिनी मातांना घराघरातून ऐकणाऱ्या लोकांना विचारतो, गेले महिनाभर देशाचे पंतप्रधान सारखे सारखे महाराष्ट्रात येत आहेत, देशाचे गृहमंत्री महाराष्ट्रात येत आहेत, त्यांची भाषणं तुम्ही ऐकताय, तुमच्या प्रश्नांबद्दल काय बोलले का, सांगा बरं. महागाईबद्दल बोलले, लसूण कशी किती किलो आहे, लसणीचा भाव काय, लसूण किती कशी किलो आहे, घेता की नाही, लसूण खाता ना थोडे दिवस, 500 रुपये किलो लसूण, कांदा 90 रुपये किलो. अरे हल्ली बरं आहे वाटतं, बायका पुरुषांना बाजारात पाठवते, जा जरा बाजारात बघ जा, मी करते, मी कसा संसार चालवते तुला माहितीये का, जा बाजारात जा, जरा खायचं घेऊन दे, मग कळेल कांद्याचा भाव काय ते, याला कळलं बरं घेता आपण तो कांद्याचा भाव काय ते, बाजारात पाठवलं बायकून याला. म्हणजे महागाईवर बोलतात नाही, आमचं वचननामा आहे तुम्हाला. आदरणीय उद्धवजींनी, सदाशिवराव, आपण आपलं सरकार असताना 5 जीवनावश्यक वस्तूंचे भाव स्थिर ठेवू, 5 वर्ष बाजारपेठेत काही होऊ द्या, पण डाळ, तेल, साखर, तांदूळ, ज्या 5 जीवनावश्यक वस्तू आहेत त्याचे भाव सरकार जाहीर करेल पहिल्या दिवशी, आणि तो बाजारात काय पण होऊ द्या, पण ते त्याच भावात तुम्हाला दिले जातील. ते आम्ही 1995ला केले, पुन्हा करणार. सिलेंडर 500 रुपयाने देणार तुम्हाला, 6 सिलेंडर 500 रुपयाने आमचं सरकार देणार तुम्हाला. तुम्ही 1,500 देता, आम्ही 3,000 देणार. 3,000 देणं त्याच्यापेक्षा आमचं पुढचं पाऊल त्याच्यापेक्षा महत्वाचं आहे, आम्ही महिलांना सक्षम करणार. 3,000 नका अवलंबून राहू, महिना 25,000 रुपये आमच्या महिन्याने कमवले पाहिजेत, इतकं तिला सक्षम करण्यासाठी आम्ही सगळे ते योजना करणार. 25 लाखापर्यंतच आरोग्याच्या सेवा असतील त्या आम्ही करणार, कुटुंबाला देणार, विमा काढून जा, चिंता नका करू. आणि मुलींचं शिक्षण मोफत आहे आता, आहे ना, आता पोरांना पण शिक्षण मोफत देणार. हे सरकार करू इच्छित आहे, पण शिक्षण दिल्यानंतर नोकऱ्या गडबडच आहे, नोकरी नाही तो छोकरी भी नाही, प्रॉब्लेमच आहे. हे पोरा नोकरी आहे करे नाही, छोकरी नाही मिलेगी तुमको चलो. पण आमच्या आदित्यजींनी सुरू केलं, होय आम्ही नोकऱ्या देणार. मी लोकसभेत आहे, मी केंद्र सरकारमध्ये मंत्री होतो, जेवढे म्हणून सार्वजनिक उपक्रम होते सगळे डबे आणले. तुमच्याचा एक तरी आता बीएसएनएलचा मोबाईल वापरतो का रे, कोणी बुडवलं, कोणी बुडवलं, गोरगरिबांची सेवा देणारे होते. आमच्या मुंबई, तुमची मुंबई बघा, आमची नाही मुंबई, आपल्या मराठी माणसाची मुंबई आहे. ही महाराष्ट्राची राजधानी मुंबई तुमची आहे, तिच्यावरती अदानीचा डोळा. 1,080 एकर जमीन फुकट देऊन टाकली त्याला. म्हणून तुम्हाला सांगतो, जात्यामधले दाणे रडती सुपातली असती. आपण सुपात आहोत, आपल्याला कळत नाहीये काय चाललंय बाहेर.
हे राज्य सरकार ज्या पद्धतीने चाललंय, मग काय करतात? ना बेरोजगारांबद्दल बोलत, ना महागाईबद्दल बोलत. आमच्या मुलीबाळी सुरक्षित काय? 60,000 मुली बेपत्ता आहेत बरं का. 60,000. आज देशात सर्वाधिक आकडा आपला आहे महाराष्ट्राचा. कायदा सुव्यवस्था ध्वस्त झालेली आहे. भ्रष्टाचार करा, आमच्याकडे या. भाजपात आलात, क्लीन चिट, मंत्रीपद मिळेल, सब कुछ मिलेगा. तो त्यांचा आमदार सांगतो हातपाय तोड, आम्ही टेबलला जाऊन देतो तुम्हाला, कारवाई होत नाही. आणि म्हणून याची चीड व्यक्त करण्याचा दिवस आहे. तुम्हाला आणखीन एक सांगतो, या सगळ्या प्रकरणामध्ये मग शेवटी काय करतात? तू सहज बोलता बोलता आला होतास तू त्या मुद्द्यावर. शेवटी काय करतात? आता बघा तुमच्या सोशल मीडियावर सगळ्या मुलांच्या काय चालू असतं? हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम. अरे आमच्या जीवनावश्यक वस्तूंबद्दल बोल रे. आम्हाला जगायचंय कसं ते सांगा. पाणी नाही, 2 धरणं होत नाही. बरं काय फार कुठे 3 TMC मध्ये बोलला तू? इतकं छोटं आहे की ते का होत नाही? लिहून ठेवा. ज्या दिवशी महाविकास आघाडीचं सरकार येईल त्याच्या महिन्याभरात आम्ही तुमचं ती मागणी करेल, सरकार मान्य करेल, ती तुमची धरणं होतील. 5 वर्षात 3 TMCचं धरण 5 वर्षाच्या आत पूर्ण व्हायला पाहिजे. ते होईलच. आणि त्यासाठी तुम्हाला आपण करणार आहोत. आज आपल्याकडे काय आपण केलं? सरकार आलं आपलं. आठवतं उद्धवजींनी काय काय केलं होतं? पहिल्या फटक्यात कुठली अट न घालता शेतकऱ्याचं 2 लाख रुपयापर्यंत कर्ज माफ केलं होतं की नाही? केलं होतं की नाही? मग मला सांगा. आणि म्हणून जेव्हा माझा हे 2 प्रश्न झाले, महागाई झाली, महिला झाली, आमचा तरुण बेरोजगार, त्याला नोकऱ्या कुठे माहिती नाही. महाराष्ट्रातून वेदांत फॉक्सकॉन इकडे येत होता पुण्याजवळ. वेदांत फॉक्सकॉन कुठे गेला? गुजरातला. टाटा एअरबस कुठे गेली? मेडिकल डिव्हाइस पार्क कुठे गेलं? सगळं आमचं जे काय ते गुजरातला चाललंय. IFSC कुठे गेलं? महाराष्ट्र सरकार कुठे गेलं? सरकार पण तळ्यात तळ्यात घडून गेलं तिकडे तळ्यात. गुजरातकडे गेलं ना. नाही तुम्हाला वाटत दुःख? माझा राजांना प्रश्न आहे. राजे तुम्हाला नाही दुःख वाटलं का? तुमचा विद्वान उपमुख्यमंत्री म्हणतो सुरत लुटली नाही आम्ही महाराजांनी. होय, महाराजांनी सुरत लुटली. सुरत लुटली इंग्रजांकडनं. त्याच्याकडनं आरमार खरेदी केली जात, पैशाचा पुरवठा केला जात होता, म्हणून सुरत लुटली. स्वराज्यासाठी लुटली, स्वतःचे खजिने भरण्यासाठी नाही, स्वतःला ऐश्वर्य मिळवण्यासाठी नाही. या महाराष्ट्रासाठी, या मराठी माणसासाठी, या महाराष्ट्राच्या हितासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी 2दा सुरत लुटली. आणि तुम्ही महाराष्ट्र लुटताय. तुम्ही महाराष्ट्र लुटताय, सगळा कारभार घेऊन जाताय, सगळे धंदे घेऊन जाताय. आणि हे लाचार दिल्लीचे ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा. दिल्ली पुढे ही गुडघे टेकितो महाराष्ट्र माझा. हा मेंद्याचा साला पुढे टेकतो त्यांच्या पुढे तुम्ही. आणि मला मग उद्धवजीचा त्यासाठी अभिमान आहे. सारा महाराष्ट्र, सारा देश या दहशतीखाली या दोघांच्या सुरू असताना एक माणूस उभा राहिला आवाज द्यायला. त्या माणसाचं नाव आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा सुपुत्र उद्धवजी बाळासाहेब ठाकरे. आम्हाला न्याय पण नाही मिळाला. तुम्हाला रोजगार नाही, ते चंद्रचूड. हो, राहायला 2.5 वर्ष खाल्ली की त्यांनी. चुडत लावली ना. आरतीला गेली गणपतीच्या. मी आरती नाही पेटली, ही न्यायाला ही चूड लागली. ही आरती नाही पेटली, न्यायाला ही चूड लागली. अशा पद्धतीचा कारभार चंद्रचूड साहेब तुमचा होता. तुम्ही असंख्य ताशेरे राज्यपाल कोश्यारींवर मारले, परंतु शेवटी कोश्यारींनी मुख्यमंत्री पदाची शपथ दिली. ती योग्य आहे? देशाच्या संविधानाला आम्ही म्हणतो खतरे में है. होय, आज पण म्हणतो मी, देश का संविधान खतरे में है. देशाची घटना धोक्यात आहे. न्यायपालिका न्याय देऊ शकत नाही. ईडी म्हणाले हे त्याच्यावर धाड टाकते, CBI म्हणाले हे त्याच्यावर धाड टाकते, आणि मग शेवटी काही नाही
तर राजे असेच बघतात गोरगरीब त्यांची कोणते चेले चपाटे आहेत ते आमच्या गावातल्या गोरगरीब माणसांना का रे तू अमित कदमचा प्रचार करतो का म्हणून त्याला धरून मारता. राजे हे राजघराण्याला शोभत नाही बरं का. गरिबांवर हात टाकणं राजघराण्याला शोभत नाही. तुमच्याकडनं नाही घडलं पाहिजे. तुमचा कोणी कार्यकर्ता करत असेल त्याचे कान उठता. ही लोकशाही आहे आणि म्हणून सांगतो बंदे में है दम, बंदे में है दम, उसका नाम है अमित कदम. बंदे में है दम, उसका नाम अमित कदम है. तुम्ही सगळ्यांनी एक व्हा, मजबूत आहे. आजची सभा पाहिल्यावर मला वाटतं लिहूनच ठेवा अमित. सावध पडते शहाण पडत हे मात्र लक्षात घ्या. आज मी पाहतो तालुक्याच्या राजकारणामध्ये अनेक स्थित्यंतरे झाली त्यावेळेस तशी सुद्धा विकासात्मक अनेक घडामोडी घडल्या. सहकार क्षेत्रामधले काही प्रकल्प आणले. मी सुद्धा भाऊ आपण ज्या पोटतिडकीनं सांगत होता या कारखान्याच्या बाबतीमध्ये ज्यांना कोणाला वाटतं की आपलं काही या कारखान्याच्या माध्यमातून काही योगदानच नाही आणि बऱ्याचशा विद्यमान आमदारांना सुद्धा तालुक्याचा राजकीय इतिहासच माहीत नाही त्यामुळे बऱ्याच जणांचा सुद्धा घोटाळा होतो. या तालुक्याचा जो प्रकल्प आला हा साखर कारखाना त्याच्यामध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं भाऊंनी सांगितलं माझं योगदान राहिलं तशाच पद्धतीनं विद्यमान आमदार तत्कालीन परिस्थितीमध्ये माझे वडील होते आणि वडिलांनी आमदार जेव्हा असताना पवार साहेबांनी आवर्जून सांगितलं लालसिंगराव काकांच्याकडे जावा आणि हा निरोप द्या की तुमच्या कारखान्याला मान्यता राज्य शासनाच्या वतीने दिलेली गेलेली आहे. आणि सुदैव असं होतं की त्याच तारखेच्या उभारणीमध्ये ज्याच्या अनेक संस्था काम करत होत्या तशा त्या संस्थापक प्रवर्तक मंडळामध्ये माझे वडील सुद्धा कारखान्याच्या उभारणीमध्ये कामच करत होते. कदाचित काही लोकांना जेव्हा आपल्याला आयतं खायला मिळतं तेव्हा आपल्याला मागं जे बनवणारे जे काय घडवणारे जे काय याचा विसर बऱ्याचदा पडलेला असतो. त्यामुळं जेव्हा त्यांचा तत्कालीन परिस्थितीमध्ये मृत्यू झाला मला प्रवर्तक संचालक सुद्धा होण्याची संधी लालसिंगराव काकांनी दिली आणि या तालुक्याच्या राजकारणामधला हा प्रकल्प गोळा करत असताना अनेक सभासदांचे अर्ज भरून घेणे सभासदांच्याकडे आपण शेअर्स गोळा करणे यासाठी मी असेल भैयासाहेब असतील सन्माननीय जितेंद्रजी असतील संग्रामजी असतील विचारा त्यांच्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना आम्ही सगळे मंडळी मुंबई असेल अलिबाग असेल ज्या त्या ठिकाणी जावं लागेल त्या त्या ठिकाणच्या सगळ्या लोकांना आम्ही आवाहन करायचो की हा आमच्या डोंगरी विभागातला कारखाना आहे त्याला तुम्ही कुठेतरी पाठबळ द्या त्याला कुठेतरी सहकार्य करा की जेणेकरून माझ्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना इथं आम्हाला न्याय देता येईल. त्यामुळे बऱ्याच जणांना हा विसर पडल्यानंतर त्यांना सुद्धा ही जनता योग्य प्रकारे येणाऱ्या कालावधीमध्ये कारखाना कसा चालवायचा हे पहिले शिकलं पाहिजे आणि मग बाकीच्यांवर आरोप करायची भूमिका घेतली पाहिजे. ज्यांना कळतच नाही का जसं भाऊंनी सांगितलं म्हणजे मला अनेक कार्यकर्ते नेहमी सांगतात की जेव्हा जेव्हा यांना कॅडबरी खायची इच्छा झाली त्यावेळेस तालुक्याचं भंगार विकायचं. ह्यांनी आम्हाला शिकवायचं तत्वज्ञान ह्यांनी आम्हाला राजकारणाचे धडे द्यायचे. अशा पद्धतीच्या भूमिका घेऊन काम करणाऱ्या ज्या स्वार्थी प्रवृत्ती आहेत त्यांना आम्हाला आवर्जून सांगायचे की तुम्हाला सुद्धा समाजामध्ये उभं राहायचं असेल तर आधी कुटुंबातल्या ज्यांच्या कुळात जन्म घेतला त्या कुळातल्या घरातल्या आजीला आजोबाला न्याय द्यायचा प्रयत्न करा चुलत्याला न्याय द्यायचा प्रयत्न करा मग आम्हाला संस्कृती शिकवा. तुम्हाला तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांना काय न्याय दिला हे जगाला माहिती आहे आणि तुम्ही मात्र सांगता की अशा पद्धतीची भूमिका घेऊन आम्ही समाजाचं राजकारण करायचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्या विषयाकडे फार बोलण्यापेक्षा साहेब या ठिकाणी ज्या 15 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्यांना ज्यांना विधानसभेचं नेतृत्व करण्याची संधी मिळाली त्यांनी या तालुक्याची दुर्दैवाने चेष्टा करायचा प्रयत्न केला आणि हे तालुक्याच्या बाबतीतच घडलं असं नाही. मी सातारा तालुक्यातल्या गावांमध्ये जायचा प्रयत्न करतो. नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आज एवढं मोठं आज आमचं शहर वाढतंय हद्दवाढ होते त्यावेळी सुद्धा ज्यावेळी जाण्याचा प्रसंग केला बघायचा प्रसंग केला साहेब त्यावेळी सुद्धा 25 वर्षापासून असलेले प्रश्न आजही तेच आहेत. जनतेला स्वतःच्या स्वाभिमानासाठी कोणत्याही स्वरूपाचं मान मला दुर्दैवानं सातारमधल्या जनतेमध्ये दिसला नाही. स्वाभिमान जागा करण्यासाठी आपण आता ही मशाल हातात घेतली आहे. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना नम्रतेची आग्रतेची विनंती आहे की सातारचा मतदार असू द्यात जावली तालुक्यातला मतदार असू द्यात आपण सगळ्यांनी मिळून ही स्वाभिमानाची लढाई आता आपण हातात घेऊयात आणि प्रत्येकाला कसा स्वाभिमान जागा करता येईल त्याला न्याय प्रक्रियेत कसं घेता येईल ह्यासाठी म्हणून आपण काम करूयात. हजारो कोटीचा विकास सांगितला जातो
मला माहिती आहे की मी आता आमच्या केरळ परिसरामध्ये असू द्यात, करहर परिसरामध्ये असू द्यात, काल मी शेंद्रे गटामध्ये फिरायचा प्रयत्न केला. साहेब, आपण आवर्जून बघितलं की माझ्या आपल्या महाविकास आघाडीचे एक सहकारी कार्यकर्ते जे आतापर्यंत पवार साहेबांवर निष्ठा ठेवून काम करतात, त्यांना सुद्धा धक्काबुक्की करण्यापर्यंत आता ही यंत्रणा आली. जेव्हा तुम्हाला जनतेची मतं पाहिजेत, त्या सामान्य कार्यकर्त्यावर अन्याय होऊन तुम्ही ही मतं घेऊन तुम्ही कोणती लढाई लढणार आहात? जर लोकांच्यावर नांगरच फिरवायचा आहे, तर शिवछत्रपतींचा जो सोन्याचा नांगर ज्या स्वराज्याच्या स्थापनेसाठी होता, तो नांगर कुठं आणि तुम्ही जनतेवर कशा पद्धतीनं अन्याय अत्याचार करता, याचं सुद्धा उत्तर आणि जाब तुम्हाला 20 तारखेला द्यावाच लागेल. हा सुद्धा संदेश आता आपल्याला घालवायचा आहे. चेष्टा करता लोकांची, दबाव टाकता. शेतकरी 2 वर्ष पाणवलेला आहे साहेब. इथली परिस्थिती अतिशय गंभीर आहे. ऊस कारखानदार, ऊस उत्पादक शेतकरी कोविडमधनं कशी तरी मानवतेवर जी झालेला हल्ला होता त्यातनं सावरते. त्यावेळी कारखानदार आमचे इथले 2-4 कारखाने बंद होते. आम्हाला असं वाटायचं की पालकत्व स्वीकारलेले आमदार असतात आणि आमदारांनी पालकत्व स्वीकारल्यानंतर प्रत्येक जनतेला, शेतकऱ्याला न्याय द्यायचा असतो. पण माझ्या मतदार यादीमध्ये मी जेव्हा बॅलेट आपलं पोलिंग बघितलं, मग मी सांगायचं की अरे तुझ्या गावात इतकं मतदान झालं नाही, तू या राजकीय भूमिकेमध्ये ह्यांच्याबरोबर काम केलं, शशिकांत शिंदेबरोबर काम केलं, अमित कदमांबरोबर काम केलं, सदाभाऊंबरोबर काम केलं. अशा पद्धतीचं राजकीय दृष्ट्या ज्यांच्या बरोबर आपण काम करतो त्यांचं राजकारण बघून लोकांचे ऊस सुद्धा नेले नाहीत, ऊस जाळावे लागले लोकांना साहेब. आणि ही आठवण मला वाटत नाही ही जनता विसरलेली आहे. आता तुम्हाला त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आणण्याची जबाबदारी, खबरदारी घ्यावी लागेल. ज्या लोकांनी आपल्या अन्नामध्ये सुद्धा माती कालवण्याचा प्रयत्न केला, का आम्ही न्याय घ्यायचा नाही? जेव्हा आम्हाला वाटतं की आमच्यासाठी कोणतरी कैवारी म्हणून उभा राहतो, त्या कैवाऱ्याला सुद्धा जर हीच कैफियत नसेल, हीच माहिती नसेल की शेतकऱ्याचे प्रश्न कशा पद्धतीचे असतात, तर जनता सुद्धा हे प्रश्न डोक्यात ठेवून तुमचा सुद्धा निकाल करण्यासाठी आता सज्ज आहे. अशा पद्धतीची भूमिका आपल्याला घ्यावी लागणार आहे. आज माझ्या इथला मोहातेगड धरणाचा प्रश्न गेले 30 वर्ष प्रलंबित आहे. आज 15 वर्ष मोंढरवाडीचा प्रश्न प्रलंबित आहे. जर तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी 15 वर्षाचा कालावधी गेला, तर अजून तुम्हाला 5 वर्ष कशासाठीची संधी उपलब्ध करून द्यायची, हाही सवाल आपण जनतेने विचारला पाहिजे. म्हणजे प्रश्न अजून सोडवायचेच नाहीत, पण सत्तेचं मात्र राजकारण करायचं. आणि राजकारण करायचं ते करायचं तर 1000 कोटीचा आकडा आमच्या समोर टाकला जातो. साहेब, एकाही ठिकाणी कुठेही रस्ते चांगले नाहीत, एकाही ठिकाणच्या व्यवस्था चांगल्या नाहीत आणि ठेकेदारांची घर सांभाळण्यासाठी 4 चौघांचंच घर आहे. म्हणजे आमच्या कुडामध्ये सुद्धा एकच जे प्रमुख आहेत ते ह्यांचे कार्यकर्ते ठेकेदारच आहेत. सामान्य जनतेतला कोणी कार्यकर्ता नाही. अशा पद्धतीनं काम करणारी यंत्रणा ठेकेदारांची, आणि त्यासाठी म्हणून पक्ष बदलायचे. आणि त्यांनी आम्हाला शिकवायचं की ह्यांनी किती पक्ष बदलले. आमच्या पक्ष बदलण्याच्या भूमिका ह्या सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी होत्या. तुमच्या भूमिका ह्या सत्तेसाठी होत्या, तुमच्या ठेकेदारांना वाचवण्यासाठीच्या होत्या, तुमच्या उद्योजकांना वाचवण्यासाठीच्या होत्या. किंबहुना तुमचे भ्रष्टाचाराचे जे लक्तर आतापर्यंत ज्यांनी काढली त्या कारखान्याचंच जतन आणि संवर्धन करण्यासाठीच्या होत्या. तुम्ही आम्हाला सांगता आमच्याकडे काही कोणती संस्था नाही, आमच्याकडे कोणती धडधांडगे परिस्थिती नाही. आम्ही सामान्य कार्यकर्ते आणि आता लोकांच्या मांडीला मांडी लावून बसतो आणि आम्ही सर्वसामान्यांचे आसू पुसण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्या आनंदामध्ये कसं सामील होता येईल, त्यांना आनंद कसा देता येईल यासाठीचा प्रयत्न करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत. त्यामुळं तुमच्याशी आम्हाला तुलना निषेधच करायची नाही, पण सामान्य जनतेशी आमची जोडलेली नाळ आहे. त्यासाठी आम्ही सगळेजण उद्याच्या 20 तारखेचा निकाल घेणार आहे. हा ठाम विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. अनेक गोष्टींवर बोलता येण्यासारखं आहे. शहराचे प्रश्न वेगळे आहेत, ऊस उत्पादकांचे वेगळे आहेत, राहिलेल्या प्रकल्पाचे वेगळे आहेत. आमचा हुंगाबावधन रस्ता गेले 15 वर्ष लोक मागणी करतायत, तो होत नाहीये. अशा पद्धतीच्या अनेक गोष्टींची चर्चा आणि चेष्टा आमच्या लोकांची चालवली. त्यामुळे 20 तारखेला जी मशाल आपल्या सगळ्यांच्या हातात आता दिले. कारण साहेब, सगळी जनता सुद्धा आमची सुज्ञ आहे. तालुक्यातली जनतेला काही कळत नाही असं नाही. ज्या पद्धतीनं देशाच्या राजकारणामध्ये भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी राजकीय विघटन करायचा प्रयत्न केला, एका पक्षाचे 2-2 तुकडे करायचा प्रयत्न केला, त्यातनं सुद्धा भागत नाही. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की सामाजिक सुद्धा आता सलोखा बिघडवला पाहिजे, जातीमध्ये भांडणं लावली पाहिजे. ज्या पद्धतीने एका बाजूला जरांगे पाटलांसारखा नेता सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी भूमिका घेऊन मराठा समाजासाठी जायचा प्रयत्न करतो,
त्यांना एका बाजूला एकाकी पाडायचं, दुसऱ्या बाजूला आपले जे गुन्ह्यागोविंदांना राहणारे आपले ओबीसी समाजातली सगळे बांधव आहेत त्यांना एका वेगळ्या भूमिकेत आणायचं, त्याचबरोबर धनगर समाजातल्या माणसांना एका भूमिकेत आणायचं, त्याचबरोबर उपेक्षित राहिलेला समाज आहे त्यांना सुद्धा वेगळं करायचं. केवळ इंग्रजांचीच नीती ह्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी केली. तसंच काम त्यांनाच साजेल असं काम जे फोडा तोडा आणि राज्य करा तसंच काम इथले विद्यमान आमदार सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या संस्कारानंच काम करतात. आणि प्रत्येकाच्या गावामध्ये 2 तुकडे कसे होतील, 2 तुकड्यापैकी 4 माणसं आपली कशी होतील. आणि साहेब आमच्या इकडे आता एक नवीन संकल्पना सुरू झाली आहे, मी लाभार्थी या नावानं. कारण प्रत्येकाला कुणाला तरी सांगायचं तुला हा ठेका दिला तो लाभार्थी, कुणाला तरी सांगता येतं तुझ्या घरातला पोरगा मी बँकेत लावतो तो लाभार्थी, कुणाला तरी जाऊन सांगायचं की मी तुझी अशी व्यवस्था या ठिकाणी करतो तो लाभार्थी. त्यामुळं आता जी अख्ख्या तालुक्याच्या राजकारणामध्ये भाऊ नवीन एक संकल्पना आली आहे आणि ती म्हणजे मी लाभार्थी. ह्या मी लाभार्थ्यांपासून आपण जनतेने सगळ्यांनी बाजूला राहा. कारण ह्यांचा फायदा एकेकाचं घर स्वतः सांभाळण्यासाठी अख्ख्या गावाला वेठीस धरायचा प्रयत्न करतात. माझं भागलं, माझ्या पोराचं लागलं की जनतेनं बाकीच्या लोकांनी कुठं जायचे त्या दारात जा आणि माझ्यासारख्या सहकार्याला मात्र नावं ठेवण्यासाठी उघडं करायचं, ही भूमिका घेऊन काम करणारे हे राज्यकर्ते आहेत. त्यामुळे मला त्यांच्यावर फार बोलण्यापेक्षा या तालुक्याच्या स्वाभिमानासाठी, या सातारच्या शहराच्या विकासासाठी आमचे साहेब आम्हाला दुसरे दुर्दैव आहे की ज्या प्रतिकूल परिस्थिती माझा इथला शेतकरी कष्टकरी कामगार राहतो, आजही उदरनिर्वाहाच्या साधनं आमची अतिशय मर्यादित आहेत. त्यामुळे आम्हाला दुर्दैवानं मुंबईला पुण्याला जावं लागतं. आजही पण राज्यकर्त्यांना असं वाटत नाही सातारा शहरामध्ये एवढी माझी राजकीय शैक्षणिक पार्श्वभूमी एवढी मोठी असताना कर्मवीरराव भाऊराव पाटलांनी सुद्धा बहुजन समाजातल्या मुलांना शिकण्यासाठी एक मोठी संस्था केली. पण अनेक संस्थांमधनं शिकलेली मुलं बाहेर जेव्हा जातात तेव्हा त्यांना सातारमध्ये रोजगार मिळत नाही. त्यांना रोजगार आम्हाला मुंबईत जाऊन शोधावा लागतो, पुण्यात जाऊन शोधावा लागतो. सातारला एसटीला सोमवारी जाणाऱ्यांची गर्दी तेवढीच असती आणि शनिवारी येणाऱ्यांची गर्दी मुलांची तेवढीच असती. आज माझ्या जावलीतला डोंगरी कपाऱ्यातला मुलगा आज दुर्दैवानं इथं साधनं नाही म्हणून त्याला सुद्धा बाहेर जावं लागतंय. आज वाढ वडील सगळे घरात आहेत आणि करती मुलं बाहेर आहेत. आमच्या गावाचं विस्थापन व्हायला लागलंय आणि हे सगळं जर थांबवायचं असेल तर ज्याला समाज रचना कळती, ज्याला शेतकऱ्यांचे प्रश्न कळतात, ज्याला कष्टकऱ्यांचे प्रश्न कळतात यासारखी जे द्रष्टे नेते आहेत, सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी सुद्धा महाविकास आघाडीच्या निमित्तानं निर्णय घेतला, आदरणीय पवार साहेबांनी घेतला, आदरणीय पृथ्वीराज बाबा राहुल गांधींनी घेतला की आपली राजकीय जोड्या आपण बाजूला ठेवू पण आज समाज वाचवला पाहिजे, हा महाराष्ट्र वाचवला पाहिजे, हे संविधान वाचवलं पाहिजे. यासाठी आज ही निवडणूक आहे. ही अमित खानमांना आमदार करण्यासाठीची नाही, ही सगळा महाराष्ट्र जागा करण्यासाठी आणि महाराष्ट्र सांभाळण्यासाठी जबाबदारीनं ज्यांच्या हातात उद्धव साहेबांच्या हातात आपल्याला द्यायचंय म्हणून आपल्याला ही लढाई लढायची. म्हणून आपल्याला आग्रहाची नम्रतेची विनंती करतो, एक सामान्य शिवसैनिक या नात्यानं, महाविकास आघाडीचा कार्यकर्ता या नात्यानं ज्या ज्या वेळेस मला तुमच्यासाठी प्रयत्न करावा लागेल तुमच्या बरोबर आहे हा विश्वास देऊन मशाल या चिन्ह समोरचं आपण बटन 20 तारखेला 1 नंबरचं सुदैवानं आपला नंबर पण 1 आहे. माय माऊलींना सुद्धा सहज समजेल, वडीलधाऱ्यांना सहज सांगता येईल अशा पद्धतीचं 1 नंबरचं बटन आहे. त्यामुळे उद्धव साहेबांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करण्यासाठी आणि ह्या राज्याचं राजकारण चांगल्या सुरक्षित हातात ठेवण्यासाठी, महिलांना सुरक्षित भावनेमध्ये आणण्यासाठी ज्या ज्या संकल्पना घेऊन शिवसेना असेल, महाविकास आघाडी असेल, जी पुढे जाते त्याला तुम्ही सगळ्यांनी सहकार्य करा, मदत